आठवड्यात एक बिझनेस ओनर मला म्हणाला, ॲड्सला 20K खर्च केला, पण एकही क्वालिटी लीड नाही. त्याचं इंस्टाग्राम उघडलं, लास्ट पोस्ट 4 महिन्यापूर्वी, बायोमध्ये फक्त DM फॉर ऑर्डर्स आणि 0 टेस्टिमोनियल्स. तू एखाद्या नवीन रेस्टॉरंटमध्ये गेलास, तिथे बोर्ड फाटलेला, मेन्यू जुना, कोणीच कस्टमर नसलेला दिसला, तर ऑर्डर करशील का? नाही ना. मी सत्यजित, भीड बिनधास्त. या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजचा बायर पटकन ट्रस्ट करत नाही. तो आधी पाहतो शेवटचा पोस्ट कधी होता, कमेंट्समध्ये रिप्लाईज आहेत का, आणि फॉलोअर्स किती, आणि एंगेजमेंट कसं आहे, रिव्ह्यूज, स्लाइड्स, टेस्टिमोनियल्स दिसतात का. तुमचं प्रोफाईल म्हणजे रिसेप्शन डेस्क. स्वच्छ, अपडेटेड आणि वेलकमिंग नसेल तर लोक आतच येत नाहीत. डेली कॉन्टेंट म्हणजे फक्त पोस्ट नाही, तो सिग्नल आहे. बिझनेस अलाइव्ह आहे, हा कोणीतरी चालवतोय, 6 महिन्यांनीही इथेच असेल. डेली कॉन्टेंट फीड करतोस. फॉलोअर्स हा ऑथॉरिटी सिग्नल आहे, पण एंगेजमेंट हा रियालिटी चेक. 12K फॉलोअर्स आणि 0 कॉमेंट्स पेक्षा 2K फॉलोअर्स प्लस 50 मिनिंगफुल कॉमेंट्स अधिक ट्रस्ट देतात. लीड कधी एन्क्वायरी करतो? जेव्हा कॉन्फिडन्स येतो, डाऊट कमी होतो, रिस्क कमी वाटतो. स्ट्रॉंग सोशल मीडिया रिस्क परसेप्शन कमी करतो. ॲड्स विन ट्रॅफिक, कॉन्टेंट नो विन कन्व्हर्शन. वीक कॉन्टेंटवर ॲड्स म्हणजे भरधाव पाणी गाळणीविना नळातून सोडणं, बहुतेक वाया जातं. बिझनेस का चुकतात? ते ऍड्स चालवतात, पण प्रोफाईल इनॅक्टिव्ह, 3 महिने जुना पोस्ट, नो व्हॅल्यू, नो टेस्टिमोनियल्स. जेव्हा लीड तुमचं पेज पाहतो आणि बघतो रेग्युलर पोस्ट्स, एंगेजमेंट, रिव्ह्यूज, फॉलोअर्स, तो विचार करतो हे स्टेबल आहेत. स्टेबिलिटी मूव्स ट्रस्ट. डेली कॉन्टेंट ऑर्गॅनिक रीच वाढवतो, रिटार्गेटिंग ऑडियन्स वाढवतो, पिक्सल डेटा इम्प्रूव्ह करतो, ॲड्स कॉस्ट कमी करतो. कॉन्टेंट 4 प्रकारचा असावा. बिझनेस चालवणं म्हणजे फक्त पैसे नाहीत. सोशल मीडिया व्यवस्थित ठेवणं म्हणजे तुमच्या बिझनेसला रिस्पेक्ट देणं आहे. आजच्या काळात सोशल मीडिया वीक असेल तर तुमचा बिझनेस इनविजिबल आहे. आपलं सोशल मीडिया हेच आजचं बोर्ड आहे. ऍड्स लोकांना आणतात, पण प्रोफाईल त्यांना थांबवतो किंवा पळवतो. आज सोशल मीडिया वीक असेल तर बिझनेस इनविजिबल आहे. ऍड्स असो वा नसो. रेग्युलर ऍक्टिव्ह अकाउंट तुमचा ब्रँड जिवंत असल्याचा संदेश देतो. फॉलोअर्स जास्त असले की सोशल प्रूफ तयार होतो. नवीन लोक तुमच्यावर पटकन ट्रस्ट ठेवतात. ऑर्गॅनिक रीच वाढण्यास मदत होते. ऍड्स केल्यावर रिझल्ट तुलनेने चांगला मिळतो. जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. लीड्स कन्वर्ट होण्याची शक्यता वाढते. मार्केटमध्ये तुमची ऑथॉरिटी तयार होते. लॉंग टर्म बिझनेस ग्रोथसाठी स्ट्रॉंग ऑनलाईन प्रेझेन्स तयार होतं. थोडक्यात, फेसबुक स्ट्रॉंग असेल तर बिझनेस स्ट्रॉंग राहतो. क्लिअर हँडलिंग असलेले सोशल मीडिया अकाउंट्स म्हणजे बिझनेस सिरियस आहे असा स्ट्रॉंग इम्प्रेशन जातो. प्रोफाईल, बायो, पोस्ट सगळं व्यवस्थित असेल तर कस्टमर डिसिजन पटकन घेतो. स्ट्रॉंग सोशल प्रेझेन्स म्हणजे लीड्स, इन्क्वायरीज आणि सेल्स वाढण्याचा सॉलिड पाया. न्यू पेजवर जास्त फॉलोअर्स असले की लोकांना वाटतं हा ब्रँड ऑलरेडी ट्रस्टेड आहे. मॅक्सिमम लीड्स हव्या असतील तर सोशल मीडिया व्यवस्थित असणं का नॉन नेगोशिएबल आहे. आणि डेली कॉन्टेंट मागचं खरं गणित काय हे आता समजलं ना? तेव्हा तुमचा सोशल मीडिया इम्प्रूव्ह करण्यासाठी आजच सुरू करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.